नमस्कार. मी वैशाली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपण बनवलेल्या आहेत मुगाच्या डाळीपासून. अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती 2 वेळा स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायची आहे आणि 4 तास भिजत ठेवायची आहे. 4 तासानंतर डाळ व्यवस्थित भिजली आहे. पुऱ्या जर का नाश्त्यासाठी सकाळी लवकर करायच्या असतील तर आदल्या दिवशी रात्रीच डाळ भिजत घातली तरीही चालेल. भिजवलेली ही डाळ मिक्सरमधनं बारीक वाटायची आहे आणि वाटत असताना आपण आत्ता इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. नंतर या डाळीत घालायचा आहे पुदिना, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, ताजी कोथिंबीर, आमचूर पावडर, साखर. साखर वापरल्यामुळे पुरी तळतो तेव्हा तिला रंग चांगला येतो. आणि आता पाणी न घालता हे सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्या. आता ही डाळ एकदम बारीक वाटायची. वाटताना पाण्याची गरज पडली तर डाळ ज्या पाण्यात भिजवली त्याच पाण्याचा आपण वापर करू शकतो. आणि अशी एकदम बारीक डाळ वाटून झालेली आहे आणि ही डाळ वाटत असताना मी त्याच्यात 1 टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे धने पावडर, जिरे पावडर, बारीक रवा, डाळीचा वापर केला आहे म्हणून थोडासा हिंग घातलेला आहे. नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. पुरी खुसखुशीत होण्यासाठी 1 टेबलस्पून कच्चं तेल घातलेलं आहे. तांदळाचं पीठ, कलोंजी. या मिश्रणात माझ्याकडनं हळद घालायची राहून गेली होती, ती मी नंतर घातलेली आहे, पण इथेच तुम्ही ती हळद घालायची आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि नंतर या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ एकदम घालायचं नाही आहे, तर गरज पडेल तसाच त्याचा इथे वापर करायचा आहे. आणि आता हे सगळं पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि इतपत ते सैलसर ठेवलेलं आहे. इथे ना आता आपण थोडंसं परत तेल घेतो आहे आणि पिठाची चव घेऊन बघा. जर का तुम्हाला वाटलं की मीठ किंवा आमचूर पावडर किंवा मगाशी मी म्हटलं तसं मी हळद विसरले होते, तर इथे मी थोडंसं ह्या तेलामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडंसं मला मीठ कमी वाटतं आहे म्हणून मीठसुद्धा घातलेलं आहे. आता हे सगळं तेलात मिश्रण एकजीव करायचं आहे आणि नंतर हे तेल या आपण जो मळलेला गोळा आहे त्याला असं लावून घ्यायचं आहे. आणि हे असं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर हे पीठ झाकायचं आहे आणि 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे रवा जो आपण इथे वापरलेला आहे तो व्यवस्थित फुलायला मदत होते. 10 मिनटानंतर रवा व्यवस्थित आता फुलला गेलेला आहे. समजा इथे तुम्हाला जर का पीठ अजून थोडंसं सैलसर वाटलं तर तुम्ही परत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरू शकता. आता या गोळ्याचे आपल्याला एकसारखे 4 भाग करून घ्यायचे आहेत. या 4 गोळ्यामधला एक गोळा घ्यायचा आहे, व्यवस्थित परत तो एकजीव केलेला आहे आणि ह्या गोळ्याला थोडीशी आपण असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि नेहमी जशी पोळी लाटतो तशी इथे याची पोळी लाटायची आहे. पोळी लाटायची नसेल तर छोट्या छोट्या लाट्या करून मग तुम्ही पुरी लाटली तरीही चालेल. आणि ज्या आकारात तुम्हाला पुऱ्या करायच्या आहेत त्या आकाराचं एखादं झाकण किंवा कुकी कटर घेऊन या पद्धतीने एकसारख्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. इथे पुऱ्या लाटताना मी थोड्याशा छोट्या आकारामध्येच त्या लाटणार आहे आणि पुऱ्या इतपत जाड ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर का तीळ पुरीमध्ये आवडत असतील तर असे वरनं तुम्ही तीळ लावून घ्यायचे आणि लाटण्याच्या साह्याने ते थोडेसे परत त्या पुरीवरच असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तीळ त्या पुरीवरच चिकटलेले राहतील. आणि नंतर परत हव्या त्या आकारामध्ये त्या पुऱ्या आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटत असतानाच एकीकडे आपण गॅसच्या मोठ्या बर्नरवर तेल तापत ठेवलेलं होतं. तेल तापल्यानंतर आपण गॅसची ज्योत आता मध्यम केलेली आहे आणि ह्या पुऱ्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. प्रत्येक पुरी अगदी छान अशी टम्म फुगलेली तयार व्हायला लागते. आणि याच पद्धतीने तीळ लावलेल्या पुऱ्यासुद्धा आपण बघितल्या तर त्यासुद्धा तितक्याच छान अशा फुललेल्या आहेत. या पद्धतीने झटकीपट आपल्या पुऱ्या लगेच तयार व्हायला लागतात. मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या ह्या पुऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे
या पुऱ्या चवीला तर छान लागतातच, पण या तळल्यानंतरसुद्धा अजिबात तेलकट होत नाही. या मिश्रणात छोट्या आकाराच्या साधारण 40 पुऱ्या तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.